नमस्कार. दुपारच्या या बातमीपत्रात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून. महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचं कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. या संदर्भात सातत्याने विरोधकांकडून टीका होत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकलेत. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे. दादा, शेतकरी कर्जमाफीवर काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? आश्वासन का दिलं? कुणी दिलं? कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं. महायुतीने दिलं. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. रामराजेंना सातारच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवलंय. उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. तुषार खरातांकडून मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी हे समन्स पाठवण्यात आलंय. दरम्यान या प्रकरणात 12 लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली. गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स आतापर्यंत जे काय प्राप्त आहे त्या अनुषंगाने एकूण 12 लोकांना नोटीस देऊन तपास कामी समक्ष हजर राहण्यासाठी बोलवलेले आहे. त्यांचं इंट्रॉगेशन करून ते पुढील त्यांना जे आरोपी होते त्या आरोपीची संख्या वाढेल आणि किंवा बाकी साक्षीदार होतील, परंतु 12 लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. भारत पाकिस्तान तणावासंदर्भातली बातमी. भारताकडून हल्ल्याच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके मध्ये भीतीचं वातावरण आहे. पीओके मध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जवळपास 1000 मदरसे बंद करण्यात आलेत. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस मध्ये सैन्य पाहायला मिळत आहे. भारताच्या भीतीमुळे पीओके मध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घातल्याचं बिलावल भुट्टो यांनी देखील मान्य केलंय. पाकिस्तानला दहशतवादाचा त्रास देखील सहन करावा लागल्याचं ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोंनी हे वक्तव्य केलंय. Result of this, we have suffered. Pakistan has suffered. We've gone through wave after wave of extremism. We went through the Islamization, militarization of our society. So as far as Pakistan's history is concerned, it is history. It is not something that we partake in today. It is true that it is an unfortunate part of our history. We're not alone in this history. When, for example, in the first Afghan war, the Pakistani state and the Pakistani dictatorship at the time funded and supported and in every way possible the Mujahideen to take on the communists. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरलेले पाकिस्तानमधील नेते हे वारंवार अणुबॉम्बची धमकी देत आहेत. मात्र कंगाल असलेला हा देश पोकळ धमकी देतोय. याच पार्श्वभूमीवर पाकमधील अण्वस्त्रांबाबत एक रिपोर्ट समोर आलाय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. पाकच्या अण्वस्त्र केंद्राची पोलखोल. पाकिस्तानकडे 172 अण्वस्त्र. कराची जवळ एअरबेसवर लपवली अण्वस्त्र. आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है, एक खतरा मंडला रहा है. फिक्र करने की ज़रूरत नहीं है. अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं. पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांची दरपोक्ती. महागाईनं त्रस्त, कर्जामध्ये डुबलेला पाक कंगाल झालाय.
तर दुसऱ्याच्या दयेवर जगणाऱ्या या देशाचे नेते मात्र अणुबॉम्बच्या बाता करून पोकळ धमकी देत आहेत। मात्र आता तर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा कुठे लपवण्यात आलाय हे जगासमोर जाहीर झालंय। फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या एका रिपोर्टमध्ये ही सगळी गुपितं उघड झाली आहेत। पाकिस्तान अण्वस्त्र बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विखंडन सामग्रीचं उत्पादन करतोय। दरवर्षी 14 ते 27 अधिक अण्वस्त्र बनवू शकेल या दिशेनं हा देश काम करतोय। या अहवालानुसार 2023 मध्ये पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रांचा साठा होता। आता ही संख्या 172 झाली आहे। भारताकडे 180 अण्वस्त्र आहेत। पाकिस्तान अण्वस्त्र पोहोचवण्यासाठी मिराज 3 आणि मिराज 5 सारख्या लढाऊ स्क्वॉड्रनचा वापर करतो। त्यांनी ही विमानं कराची जवळच्या मसरूर तळावर तैनात केली आहेत। याच हवाई तळांवर अण्वस्त्रांचा साठा लपवल्याचं अहवालात म्हटलंय। पाकिस्तानकडे 6 अणुसक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे। अब्दाली, गझनवी, शाहीन 1A, नस्र, घौरी आणि शाहीन 2 अशी त्यांची नावं आहेत। शाहीन 3 आणि अब्दालीवर काम सुरू आहे। या अहवालात 5 क्षेपणास्त्र तळांबद्दलही सांगण्यात आलंय। त्यामध्ये ॲक्रो गॅरिसन, गुजरावाला गॅरिसन, कुजदार गॅरिसन, पानो अकिल गॅरिसन आणि सरगोधा गॅरिसन यांचा समावेश आहे। वेळोवेळी पाकिस्तान हा भारताला या न्यूक्लिअर वेपन्सच्या आधारावरच इनडिरेक्टली त्या ठिकाणी धमकी देत असतो। पण खऱ्या अर्थानं जर न्यूक्लिअर वॉर भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारच असेल तर भारत हा पाकिस्तानपेक्षा कितीतरी वरचढ आहे। मुळातच भारताकडे असणारी सर्व्हिलन्स सिस्टम, त्याचबरोबर भारताकडे असणारी न्यूक्लिअर तिकडी म्हणजेच जमिनीवरून हवाई मार्गानं त्याचबरोबर समुद्राच्या मार्गानं सुद्धा पाकिस्तान विरुद्ध आपण न्यूक्लिअर वेपन्स दागू शकतो। वीज बिल, पेट्रोल, डिझेल, डाळ, तांदूळ आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानातली जनता त्रस्त आहे। दरवर्षी पाकिस्तान, चीन आणि इतर अरब देशांकडे मदतीसाठी हात पसरतो। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF आणि जागतिक बँकेच्या कर्जाचा डोंगर पाकिस्तानवर आहे। त्याची परतफेड करण्याची क्षमताही त्यांच्यात नाही। देश भिकेला लागलेला असतानाही पाक अणुबॉम्ब निर्मितीचं काम थांबवत नाहीये। त्यामुळे आता पाकिस्तानच्या पोकळ वल्गनांना थेट हल्ल्यानं उत्तर देण्याची वेळ आली आहे। रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर वळूयात पुढच्या बातमीकडे। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारतासोबत मोठा लष्करी करार केलाय। या करारानुसार 1100 कोटींची शस्त्र अमेरिका भारताला देणार आहे। हा करार इंडो पॅसिफिक समुद्री क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा भाग आहे। या करारामुळे भारताची समुद्र क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। तर इकडे भारताच्या हल्ल्यामुळे घाबरलेला पाकिस्तान संपूर्ण जगासमोर मदतीची भीक मागतोय। पाकिस्ताननं मुस्लिम देशांपुढे मदतीसाठी हात पसरलेत। पाकिस्ताननं मुस्लिम देशांचा गट असलेल्या OICच्या दारात शांततेसाठी विनवणी केली आहे। भारताच्या कृती दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्यासाठी गंभीर धोका असल्याचा कांगावा पाकिस्तान करतोय। पुढची बातमी पाहूयात। भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत। मात्र 6 कथित पाकिस्तानी नागरिकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। आम्ही भारतीय नागरिक आहोत, आमच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, आधार कार्ड देखील आहे, असा दावा या याचिकेतून करण्यात आलाय। त्यामुळे या 6 नागरिकांच्या पाकिस्तानात परत पाठवण्यावर सुप्रीम कोर्टाने सध्या स्थगिती दिली आहे। सोबतच या कुटुंबाच्या नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश आहेत। पुढची बातमी पाहूयात। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेवरून ठाकरे गटाच्या मुखपत्रातून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं गेलंय। याच वेळी विरोधकांना सल्ला दिला गेलाय। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन काय साध्य होणार असा सवालही विचारलाय। पाकिस्तानला धडा शिकवणार का असे प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये असंही म्हटलंय।
कशा पद्धतीने कौतुक करण्यात आलेलं आहे मोदींचं ते पाहूयात. पंतप्रधान मोदी जाता जाता पंतप्रधानांच्या पाठीशी उभं राहायला हवं. संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन काय साध्य होणार आहे असा सवाल देखील विचारलाय. मोदींनी पाकड्यांना धडा शिकवण्यासाठीचे अधिकार भारतीय सैन्याला दिलेत. पाकला धडा शिकवणार का असे प्रश्न विरोधकांनी मोदींना विचारू नये. आता टॉप 5 मधून पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या. पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. पाकिस्तानकडून LOC वर पुन्हा गोळीबार करण्यात आलाय. पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. राजस्थानच्या जैसलमेर मधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकण्यात आल्यात. सुरक्षा एजन्सीजमध्ये याला एका महिन्यापूर्वी अटक केली होती. पठाण खान असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी पठाण खान पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी ISI सोबत काम करत होता. त्यानं भारत पाक सीमेलगत असलेल्या संवेदनशील भागांची माहितीही पाकिस्तानला पुरवली. पाकिस्ताननं FM रेडिओ स्टेशन्सवर भारतीय गाण्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे पाकिस्तानी FM वर भारतीय गाणी ऐकू येणार नाहीयेत. पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मोस इंजी क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे. त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढणार आहे. ब्राह्मोस इंजी क्षेपणास्त्र वजनानं हलका आहे, वेगवान आणि तितकाच घातक आहे. ब्राह्मोस इंजी क्षेपणास्त्र हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागला जाणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा धोका निर्माण झालाय. भारतावर 10 लाखांहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानसह अन्य देशांमधील भारतीय वेबसाईट आणि पोर्टल्सला लक्ष्य करण्यात आलंय. अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलाय. आता राजकीय वर्तुळातून काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. मात्र या भूमिकेशी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची फारकत असल्याचं दिसतंय. तुम्ही सरकारच्या चुकांनाही समर्थन देणार आहात का असा सवाल राऊतांना केलाय. रायगडमध्ये ध्वजवंदन कार्यक्रमाच्या निमित्तानं संजय राऊत आणि भरत गोगावलेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. रायगडचे पालकमंत्रीपद गोगावलेंकडे असता कामा नये असं म्हणत राऊतांनी पालकमंत्रीपदाच्या वादावरून गोगावलेंना टोला लगावलाय. तर आम्ही जनतेच्या हितासाठी गावगुंडीगिरी करतो, राऊतांना आपल्या आघाडीत बघावं असं प्रत्युत्तर भरत गोगावलेंनी दिलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावतीत शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. पश्चिम विदर्भातील 4 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा पार पडतोय. संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा, शेतमालाला भाव, शेतीला तार कंपाऊंड, वीज बिलासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय. बातमी दिल्लीतून आहे. दिल्लीत पावसाचा आज रेड अलर्ट देण्यात आलाय. पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. त्याचा फटका आता विमान सेवेला बसलाय. 30 पेक्षा अधिक विमानांचा मार्ग बदललाय. तर द्वारकेत झाड पडून एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी. दिल्लीमध्ये आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या.
जोरदार साधारणतः 2 तास पाऊस पडला आणि त्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचलं असेल किंवा झाडं पडल्याच्या देखील काही घटना दिल्लीमध्ये घडलेल्या आहेत. आपण बघू शकतो अशाच पद्धतीची काही झाडं दिल्लीमध्ये सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली होती. मात्र दिल्ली महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा इतर जे यंत्रणा आहे त्या यंत्रणांनी ही सगळी झाडं असतील त्या झाडाच्या फांद्या असतील त्या बाजूला काढल्याचं चित्र बघायला मिळते. खरं तर आज दिल्लीमध्ये पावसाचा रेड अलर्ट जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं संध्याकाळपर्यंत पुन्हा एकदा पाऊस पडू शकतो अशा पद्धतीचं चित्र आहे. खरं तर उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्यामध्ये उकाड्यापासून दिल्लीकरांना खूप मोठ्या पद्धतीनं त्रास होत असतानाच या ठिकाणी आलेल्या पावसामुळे एक प्रकारे दिल्लीकर सुखावल्याचं चित्र देखील आपल्याला बघायला मिळतंय. प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. वळूयात पुढच्या बातमीकडे. परभणीच्या पेठ गावात पाणी प्रश्न गंभीर बनलाय. जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचं पाणी यंदा गावकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र अद्यापही पाणी मिळालं नसल्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. कुणीही प्रश्न सोडवत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केलाय. ही घटना कळताच गावातील नागरिक, पोलीस, ग्रामसेवक यांनी या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचं लेखी आश्वासनही दिलंय. त्यानंतर ग्रामस्थ गणेश देशमुख टाकीवरून खाली उतरले. सध्या आपण दृश्य पाहताय. टाकीवर चढून आंदोलन करण्यात येत आहे. पाणी प्रश्न इतका गंभीर बनलाय की हा ग्रामस्थ आता संतप्त झालाय. आता टॉप 5 मधून पाहूयात कामाच्या बातम्या. दिल्लीतील पावसाचा विमान वाहतुकीवर परिणाम झालाय. आमची ग्राउंड टीम सर्व संबंधित यंत्रणांसोबत समन्वय साधून प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. प्रवाशांनी त्यांच्या संबंधित विमान कंपनीसोबत संपर्क साधून प्रवाशांसंदर्भात चौकशी करावी असं आवाहनही करण्यात आलंय. पुण्यातून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी 25 किलोमीटर नवीन महामार्ग बांधण्यात येणार आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हडपसर ते यवत या 6 पदरी उन्नत महामार्गाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या कामाला 5,300 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून या महामार्गाचं काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. काल 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुण्यात महिलांसाठी फुले सिनेमाच्या मोफत शोचं आयोजन करण्यात आलं. युवा शक्ती सोशल फाउंडेशन आणि सध्या आपण दृश्य पाहतोय. राफेलचं परीक्षण सुरू आहे. पाकिस्तानकडून झालेल्या या पहलगाम मधील हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी म्हणावी लागेल. कारगिल वार ऑल्सो बालाकोट एअर स्ट्राइक. उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आले. हिवाळ्यातील 6 महिन्यांच्या विश्रांतीनंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जात आहेत. यावेळी मंदिराला रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलंय. हे सजवलेलं मंदिर पाहून भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फिरतंय. मृत मतदारांच्या नावे बनावट मतदान केल्याच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं यावर तोडगा काढलाय. आयोग इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं मृतांच्या नावाची यादी महानिबंधकांकडून मागवणार आहे. यादी आल्यानंतर बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडून खातरजमा केली जाईल. त्यानंतर या व्यक्तीचं नाव यादीतून कायमचं गाळलं जाईल.